नुसता वापर करतो. सगळ्या जातीने पुढे जवळ केलं, किती गोड बोलून तो कांड करतो. म्हणजे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. त्या दलिंद्राची खबर कोणालाच माहित नव्हती. त्या औरंगजेबची दर्पण कोणकड पुरीलं होतं, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. सगळ्या महाराष्ट्राला माहित केलं असं तर देवेंद्र फडणवीस त्याची खबर कुठे. आता अफजल खानाची शोध उकाडी तुका करून कुठे म्हणून त्या औरंगजेबाला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले? मोदी साहेबांनी. आणि कबर कोण काढा म्हणतो हे. याला कबर नाही काढायची. याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत, गरम डोक्याचे. यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुतून टाकू. यांना कोरटकर कोणी सापडणार पण नाही, कारण सोयरे सापडत नाही. फडणवीसांची सोयरे सापडत नाहीत, कारण त्यांनी ती टीम तयार केली. दुसरा जर कोणी असतात त्यांनी 6 आरोपी केला असता फडणवीस आतापर्यंत. त्याचे पाहुणे आहेत ना, ते सगळे सोयरे आहेत, ते करणार नाही. ती सोलापूरला करणार नाही. त्यांच्या लोकांना मोबाईल काही पण बोला, ते व्हायचं होतं. नागपूरमध्ये जो काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडवून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याचे विचार जाऊ नका मला. इथून पुढे मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला, तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारायचं याचं काही खरं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना, काही देणार नाही. मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगल ज्यांनी केलं त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे, आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या, त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूरकरांची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्या पाहुणे तो अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना, की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर घालून बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली, किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त 6 आरोपी होते. आरोपीला संभळणारा आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण, तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार. इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात, आणि सांगणार बी नाहीत आमच्या तिथे लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले, तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार का? हे सत्य. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो, आणि इकडे हे वसुली करत नाही, भरून देत. याचं काय करणार? आमच्या किस माग घेऊन म्हणलं होतं, एक माग नाही घेत. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळे सोयरीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढलं. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत, कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची, आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभा राहायचं. लोळविणार पायाखाली. जर सरकार लोळविलं नाही ना, तर जात मराठ्याची सांगणार नाही, त्यांना ठेवा. लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बसत. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी. फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो, सरकारला पण, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा सांगतो, माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली, मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, त्यांना ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्ता फिरताल नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठा सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा, सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना, आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो. हा, एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आमच्या अंमलबजावणी देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या
9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग, जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत, सगळ्यांना सांगतो, एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही आमच्या मागण्याचे अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कोणी नाही, आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कोणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंज सांग. आणि माया नादी पुन्हा पुन्हा सांगतो, लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं गोड बोलू, मनोज जरांगे फसू शकत नाही. बिचारे गप्प बसले ती, पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी. असा जातवाने एखाद्या जिरवी म्हणला ना, जिरवीतच असत. आपला कचकाल आहे अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले, पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका, तुम्हाला कळन सरकार मोठा का मराठा मोठा. त्या दलिंद्राची खबर कोणालाच माहित नव्हती त्या औरंगजेबाची. ते दर्पण कोणकड पुरील होतं, कोणाला माहित सुद्धा नव्हतं. सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस. त्याची खबर कुठे आहे? आता अफजल खानाची शोध उकाडी तुका कुठे म्हणून त्याला ते ना दे. देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही, फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला, आणि मराठ्याला मोठं करायचं नाही. हे त्याचा उद्देश आहे. मराठ्यांनी समजून घ्या. 70-75 वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू. त्याला ती कबर काढायची. कबर काढायची कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस. पोलिस कोणी लावले तिथं? देवेंद्र फडणवीसने. कशी काढायची? त्या औरंग्याला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले? मोदी साहेबांनी. आणि कबर कोण काढा म्हणतो? हे याला कबर नाही काढायची. याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत, गरम डोक्याचे. यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुतून टाकू यांना. आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही ते हो. आणि त्या मेलेल्या माणूस येतो ते दलिंदर, ते कुंकुण आलं, येड्या भोकाच इतक्याला मुकायला आलं का इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं होतं कोणत्या वड्या वगळीत. ते फडणवीसने बाहेर काढ. मराठ्यांनी शाने राहा, आपलं एकजूट राहा. ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना, त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे. पण आज रोजीरोटीची गरज आहे, फडणवीस ती देत नाही आपल्याला. धनगराला आरक्षण देत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही. नुसता वापर करतो. सगळ्या जातीने फडणवीसला वळ केलं. किती गोड बोलून तो कांड करतो. म्हणजे क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. फरटकर कोणी सापडणार पण नाही, कारण सोयरे सापडत नाहीत. फडणवीसांची सोयरे सापडत नाहीत, कारण त्यांनी ती टीम तयार केली. मराठ्यांच्या विरोधात, महापुरुषांच्या विरोधात तुम्ही गरळ वाकायची, माफी मागायची, म्हणजे सोपं झालेलं आहे. यांना कचका दाखवा लागणार आहे. मराठ्यांना सुद्धा नुसते निषेध घरात बसून चालणार नाही. त्याच महाराजांना, महापुरुषांना बोलणाराचं अपमान करणाऱ्यांना यांना धडा शिकावा लागणार आहे. तेव्हा हे बंद होणार आहे. हे यांना आलेला माज असा उतरणार नाही. त्यासाठी आम्हालाच आता शान होणं गरजेचं आहे की दुसरा जर कोणी असतात त्यांनी 6 आरोपी केला असता फडणवीस आतापर्यंत. त्याचे पाहुणे आहेत ना, ते सगळे सोयरे आहेत ना, ते करणार नाही. ती सोलापूरला करणार नाही. त्यांच्या लोकांना मोबाईल काही पण बोला, ते व्हायचं तेवढं, पण त्याला माहित नाही. आणि लोकांनाही, आमदार मंत्र्यांनाही माहित नाही. तुमचे महाज मस्ती निवडून आली म्हणून, पण पलट्या बसत असतात. त्यावेळेस शिशो चुकता होत असतो. तुम्ही जितका त्रास देताल तितका पुढे निघणार. जबाबदार कोणी मग? देवेंद्र फडणवीस. दुसरा कोण नाही. ते एकटाच गोड बोलून सत्य देतो. इतकं सोंगाड आहे. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा नेता या महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. गोड बोलून फक्त निवडून देतो. मराठ्यांच्या जीवावरती सत्तेत आला आणि त्याच मराठ्यांना आता आरक्षण देत नाही. लाडक्या बहिणीच्या जीवावरती निवडून आला, आज त्यांना त्यांचा हप्ता देत नाही. गोरगरीब मायक्रो ओबीसीच्या जीवावर निवडून आणला, त्यांना महामंडळ दिले, त्यांचं वाटोळ करून टाक. म्हणजे इतका तुच्छ आणि नीच विचाराचा माणूस येतो. त्यांनी काय केलं तर मराठ्यांची नस ओळखली. मराठ्यांना फक्त गोड बोलायचं, मोठेपणा द्यायचा, हे लगेच दंगली करायला पळत येत आणि मग आपलं पुळी भाजून घ्यायची. आता मराठीच विचार झाले. त्यांनी नसच ओळख केली देवेंद्र फडणवीसची. किती फालतू आहे हे मराठ्यांनीच ओळख.